नमो शेतकरी योजनेचा मुहूर्त आता ठरलेला आहे। याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 ऑगस्ट रोजी नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। त्याचबरोबर केंद्र शासनाने देखील महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना खुश करण्याचं आयोजन केलेलं आहे आणि आता महाराष्ट्रातील लाखो शेतकरी आता खुश पाहायला मिळणार आहेत। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो 15 ऑगस्ट रोजी आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये एवढी रक्कम आता जमा होणार आहे। महाराष्ट्र शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडल्यामुळे केंद्र शासनाने ठरवलेलं आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आम्ही पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील 15 ऑगस्ट रोजी वितरित करू। महाराष्ट्र शासनाकडून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी 10,000 कोटी रुपये एवढा निधी मंजूर केलेला आहे आणि आता केंद्र शासनाने देखील ठरवलेलं आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आम्ही पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील या शेतकऱ्यांना देऊ। म्हणजेच की शेतकऱ्यांची जी महाराष्ट्र शासनावर नाराजी होती ती नाराजी दूर होईल। तर शेतकरी बांधवांना आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे 4000 रुपये वितरित होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 असे 4000 रुपये जमा होणार आहेत। तुम्ही म्हणाल की पात्र शेतकरी कोण असणार आहेत आणि अपात्र शेतकरी कोण असणार आहेत? तर शेतकरी बांधवांनो त्यासाठीच हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। आपण सर्व काही याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते शेतकरी अपात्र आहेत, डिटेल मध्ये याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज लागणार नाही। त्यासाठी हा व्हिडिओ 2 ते 3 मिनिटं वेळ काढा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्व काही माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यासाठी शेतकरी बांधवांना आता महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व शेतकरी हे महाराष्ट्र शासनावर नाराज होते आणि तीच नाराजी दूर करण्यासाठी आता महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी ठरवलेलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर 4000 रुपये आपण एवढी रक्कम दिली तर शेतकरी आपल्याला खुश पाहायला मिळतील। महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि केंद्र शासनाला त्यांनी कन्व्हिन्स केलेला आहे। म्हणजेच की केंद्र शासनाला त्यांनी सांगितले की तुम्ही देखील आम्हाला आमच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर तुमचा पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा वितरित करा, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना एक दिलासा मिळेल। म्हणजेच की शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत, त्यांच्या उधारे आहेत, खतं बिये घेतलेल्या त्यांच्या उधारे जे आहेत त्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आर्थिक मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि 2000 रुपयांनी काहीच होणार नाही, त्यांची उधारी देखील जाणार नाही। त्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला कन्व्हिन्स केलं आणि आता केंद्र शासन देखील हो भरलेलं आहे आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये एवढी रक्कम थेट जमा व्हायला सुरुवात होणार आहे। 15 ऑगस्ट रोजी हा मुहूर्त ठरलेला आहे। 15 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता अशी 4000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। 2 हप्त्याचे पैसे सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो इतिहासामध्ये असं घडलं नाही। म्हणजेच की पीएम किसान योजनेचे 23 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आणि नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले, परंतु आजपर्यंत 2 हप्ते सोबत कधीच जमा झाले नाहीत। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हा सोबत हप्ते कधीच जमा झाले नाहीत। परंतु आता महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन हा इतिहास घडवायला निघालेला आहे आणि 2 हप्ते आता सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर शेतकरी बांधवांना आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता आपल्याला आनंद पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित व्हायला आपल्याला त्यावेळेसच अपेक्षित होता ज्यावेळेस पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा 20 जून रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाला। परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता मात्र आजपर्यंत रखडलेला आहे आणि 23वा हप्ता पीएम किसान योजनेचा आला तरी देखील नमोचा हप्ता आला नव्हता। परंतु शेतकरी बांधवांना आता तोच निर्णय महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने घेतलेला आहे। आपल्याला पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबरच अपेक्षित होतं की नमोचा हप्ता येईल, तर आता पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबरच नमोचा हप्ता येणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांना आता नमोचा 9वा हप्ता रखडलेला येणार आहे आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने आता आझादीचा दिवस निवडलेला आहे 15 ऑगस्ट। या 15 ऑगस्ट रोजी आता सर्व शेतकरी आपल्याला खुश पाहायला मिळणार आहेत। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला हसू पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने यावेळेस पूर्णपणे कडक अटी लागू केल्या आहेत। जो शेतकरी या अटी व नियमाचं पालन करेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। जो शेतकरी या कडक अटी व नियमाचं पालन करणार नाही अशा शेतकऱ्याला मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यासाठी शेतकरी बांधवांना आपण अटी व नियम पाळणार आहोत। त्या अटी व नियम पुरेपूर पहा आणि त्याचं पुरेपूर पालन करा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि सर्व शेतकऱ्यांबरोबर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ होईल।
त्यासाठी शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण या व्हिडिओमध्ये सर्व काही डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमचं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी बांधवांना आपण सविस्तर माहिती पाहूयात कोणत्या अटी लागू केलेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सर्वात पहिली अट लागू केलेली आहे. केंद्र शासनाने देखील हीच अट लागू केली आहे. ती अट आहे की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना आता या 2 हप्त्याचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचा असा हप्त्याचा लाभ त्यांना मिळणार आहे, जर त्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला असेल तर. परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने ठरवलेलं आहे आम्ही या योजनेपासून म्हणजेच की दोन्ही हप्त्यापासून वंचित ठेवणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नसेल तर तुमच्या आता चिंतेमध्ये वाढ होणार आहे. तुम्ही तो हप्ता लवकरात लवकर जाऊन चालू करा. कशामुळे आला नाही याचं स्टेटस काढा आणि तो हप्ता चालू करा. परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांनी बिलकुल चिंता करायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत. आता चिंता करण्याचा विषय राहिलेला नाही. तुम्ही आता चिंता करू नका. तुम्हाला थेट 4,000 रुपयाचा लाभ होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने दुसरी अट लागू केली आहे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे. होय शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्याचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्याचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्याला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही. शेतकरी बांधवांनो, तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार आहात. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर बँकेकडे धाव घ्या आणि या योजनेसाठी आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही ते तपासून घ्या. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर ते लवकरात लवकर लिंक करण्याची प्रोसेस चालू करा, म्हणजे की तुम्हाला देखील सर्व शेतकऱ्यांबरोबर 4,000 रुपये एवढी रकमेचा लाभ होईल. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी ऑलरेडी लिंक असेल तर तुम्ही बिलकुल चिंता करायची गरज नाही. तुम्हाला सर्व शेतकऱ्यांबरोबर पैसेही येऊन जातील. परंतु तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला भविष्यात देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा देखील लाभ होणारच नाही, परंतु भविष्यात देखील जे हप्ते येणार आहेत त्या हप्त्याचा देखील तुम्हाला लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. तर लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ होईल. त्याबरोबर तिसरी अट आहे फार्मर आयडी असणे. शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्याची फार्मर आयडी आहे त्या अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नसणार आहे अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, असं स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. त्यासाठी तुमची जर फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर जा फार्मर आयडी काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील याच योजनेचा लाभ होईल. आणि महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की जो शेतकरी फार्मर आयडी काढणार नाही अशा शेतकऱ्याला मात्र आम्ही या योजनेपासून वंचित ठेवणार आहोत. भविष्यात देखील याला ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला भविष्यात देखील या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि आपल्याला सतत या योजनेचा लाभार्थी राहायचा आहे. त्यासाठी आपण फार्मर आयडी काढणं हे महत्त्वाचं असणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुमची जर फार्मर आयडी असेल तर तुम्ही बिलकुल चिंता करायची नाही. तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत, अशी मोठी अपडेट आता समोर येत आहे. त्याचबरोबर शेवटची अट आहे शेतकरी बांधवांनो, 4थी अट ती आहे ई-केवायसी करणे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ होणार आहे. शेतकरी बांधवांनो, ई-केवायसी करायला जास्त वेळ लागत नाही. अवघ्या 10 ते 15 मिनिटात ई-केवायसी होऊन जाते आणि तेवढ्याच 10 ते 15 मिनिटं वेळ काढण्यासाठी जर आपल्याला 4,000 रुपये एवढी रक्कम मिळत नसेल आणि गेले कित्येक दिवस आपण या योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहोत आणि अखेर तो हप्ता येणार आहे आणि आपली फक्त ई-केवायसी नसणार आहे, यासाठी जर आपल्याला पैसे मिळत नसतील तर शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही. त्यासाठी लवकरात लवकर जाऊन तुमची ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांबरोबर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ होईल. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने या अटी व नियमाचं लागू केले आहेत. या अटी व नियमाचं तुम्ही देखील कटोकटपणे पालन करा, जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ होईल. 15 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे 4,000 रुपये जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.